नमस्कार. मी नरेश माधव IPL वरती मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, खरी देशभक्ती म्हणजे काय? केवळ झेंडावरणासाठी राष्ट्रगीत चालू असताना उभं राहणं म्हणजे खरी देशभक्ती नाही, तर आपल्या देशाबद्दलची आत्मीयता, श्रद्धा आणि प्रेम सतत मनात जागं राहण्यासाठी आपल्याला ही जी आपल्या मनातली देशभक्ती आहे ती सतत सजग ठेवण्याची गरज आहे. पण ही तेव्हाच घडेल जेव्हा आपल्याला या देशाला स्वातंत्र्य का व कोणी कसं मिळवलं हे जर कळलं, म्हणजे क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा या जर आपल्याला उमजल्या, कळल्या, त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती मिळाली, तर नक्कीच आपलं देशप्रेम हे सतत सजग राहील, जागृत राहील. याच हेतूने मी आज या ठिकाणी गाथा बलिदानाची हे पुस्तक लिहिणारे माझे स्नेही डॉक्टर गिरीश पिंपळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. गिरीशजी, IPL वरती ते यापूर्वी आलेले आहेत, तरी पण नव्या श्रोत्यांसाठी मी त्यांचा परिचय थोडक्यात करून देतो. डॉक्टर गिरीश प्रभाकर पिंपळे हे HPT BYK कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले असून भौतिकशास्त्र विभागाचे ते प्रमुख होते. खगोलशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. परंतु त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार ते करत असतात. मराठी शुद्ध लेखनावरती जे जागृती घडवून असतात. त्याचबरोबर त्यांची काही 5-6 पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत. त्यातले काही 1-2 नावं घ्यायची झाली तर ओळख आपल्या विश्वाची, कथा हबल दुर्बिणीची, जिज्ञासा खगोलाची, अशा प्रकारे त्यांची 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि सातत्याने वर्तमानपत्रातून ते लिहित असतात, व्याख्यानं देत असतात. स्लाइड शो सह सावरकरांवरती ते बोलत असतात. त्यांची व्याख्यानं अतिशय शिरवणी असतात. तर आज या ठिकाणी आपण आलेलो आहात, तर स्वातंत्र्य दिन आता आलेलाच आहे. तर या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा या नव्या पुढे जाण्याची फार गरज आहे. तुम्ही हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, तर या पुस्तकाची प्रेरणा तुम्हाला कशी काय मिळाली? की सावरकरांवरती तर आपण खूप लिहिलेले बोललेलं आहे, पण इतरही स्वातंत्र्यवीरांची माहिती आपण जी जमा केली त्याच्याबद्दल मला फार कौतुक वाटतं. त्या संदर्भात काही सांगा. नमस्कार. सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो. तुम्ही मला आज या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या पुस्तकाबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी आपण मला दिली. आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा आमच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात अगदी पहिल्याच पानावरती एक वाक्य होतं की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आमचे इतिहासाचे जे शिक्षक होते ते खूप समतोल विचार करणारे होते आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की हे वाक्य पूर्णपणे बरोबर नाही आणि मग खरा इतिहास जो आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा, हा या लढ्यामध्ये क्रांतिकारकांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपण ते जाणून घेतलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. माझ्या मनात 1-2 वर्षापूर्वी असा विचार आला की हे जे क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा सहभाग घेतला, त्यांची माहिती आपण तरुण पिढीला करून दिली पाहिजे आणि त्या संबंधात मराठीमध्ये जी विविध पुस्तकं आहेत त्यांची पण माहिती करून दिली पाहिजे. तर मी मुंबई तरुण भारतमध्ये 1 वर्षभर या विषयावरती लेखमाला लिहिली. गाथा बलिदानाची याच नावाने ती लेखमाला लिहिली. त्या लेखमालेचं अतिशय चांगलं स्वागत झालं आणि मला अनेक वाचकांनी अशी सूचना केली की या लेखमालेचं पुस्तक झालं पाहिजे. तर त्यानुसार आता हे पुस्तक आपल्या समोर आलेलं आहे. ठाण्याचे परममित्र प्रकाशन ही जी ठाण्याची संस्था आहे, स्वाती जोशी नावाच्या संचालिका आहेत, तर त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. अशा पुस्तकांची तर फारच गरज आहे नव्या पिढीला, कारण काही ठराविकच स्वातंत्र्यवीर आपल्याला माहिती आहे, इतके आधुनिक आहे
की त्यांची शौर्यगाथा समजून घेणं महत्वाचं आहे. तर मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही रचना कशी काय केली? आता या पुस्तकामध्ये एकंदर 30 लेख मी लिहिलेले आहेत. छोटे छोटे लेख आहेत ते. तर ते 30 लेख या ठिकाणी या पुस्तकात दिलेले आहेत. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या पुस्तकाला सावरकरांचे नातू, नारायणराव सावरकरांचे नातू बर बर रणजित सावरकर बर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. बर आणि त्यांनी त्या प्रस्तावनेला असं शीर्षक दिलंय की क्रांतीच्या अग्निकुंडातील धगधगत्या साक्षात सत्याचा साक्षात्कारी दस्तऐवज. बर बर अशा शब्दात त्यांनी या पुस्तकाचं कौतुक केलेलं आहे. या पुस्तकाचे 30 प्रकरणं झाल्यानंतर जे संदर्भ ग्रंथ मी वापरले त्याची यादी दिलेली आहे. बर त्याशिवाय मराठीत क्रांतिकारकांविषयी जी पुस्तकं लिहिली गेली आहेत त्यातल्या बऱ्याच पुस्तकांची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे, या पुस्तकात दिलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मी ही लेखमाला लिहित असताना वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे त्याची एकंदर रचना आपल्याला सांगते. आता याचे वैशिष्ट्य आणखी काय काय, कोणकोणते विशेष स्वातंत्र्यवीर या ठिकाणी आले की जे वाचकांपर्यंत जाणं आवश्यक आहे? बरोबर. तर या पुस्तकामध्ये मी काही अज्ञात क्रांतिकारकांचा परिचय करून दिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांवरती अनेक चरित्र लिहिली गेलेली आहेत, तर त्या संबंधीची पण मी माहिती दिली आहे. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनी देखील स्वातंत्र्यवीरा इतकाच त्याग केलेला आहे आणि अंदमानमध्ये त्यांनी छळ सोचलेला आहे. त्यामुळे बाबाराव सावरकरांवरती एक स्वतंत्र प्रकरण मी लिहिलेलं आहे. या दोघा सावरकर बंधूंच्या समवेत आपल्याच नाशिकमधले वामनराव जोशी नावाचे एक क्रांतिकारक होते. तर त्यांनी पण त्यांच्या जोडीने तिथे अंदमानमध्ये सगळा अनन्वित छळ असा सोचलेला आहे. या वामनराव जोशींचं नाव लोकांना माहिती नाही, करत नाही. तर म्हणून मी त्यांच्यावरही एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक वनवासी क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भगवान बिरसा मुंडा, त्याच्यानंतर तंट्या भिल्ल यांनी खूप मोठं काम या संदर्भात केलेलं आहे. म्हणजे त्यांनी एक छोटस सैन्य तयार केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी ब्रिटिशांची अक्षरशः लढाई केलेली आहे आणि हौतात्म्य पत्करलेला आहे. तर त्यांचा परिचय करून देणारे काही लेख मी लिहिलेले आहेत. म्हणजे या लढाईमध्ये शेकडो आदिवासी तरुण हे हुतात्मा झाले. तर तो इतिहास मी या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. गोंडवन नावाचं एक संस्थान होतं उत्तर प्रदेशमध्ये. तर त्या संस्थानाचे जे राजे होते त्यांचं नाव रघुनाथ शहा आणि शंकर शहा असे ते 2 राजे होते त्यांचे. तर त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतलेला होता आणि झाशीच्या राणीच्या संपर्कात ते होते आणि त्यांनी सुद्धा इंग्रजांशी अक्षरशः युद्ध केलेलं होतं. पुढे ते पकडले गेले आणि इंग्रजांनी त्यांना तोफेचं तोंडी दिलं. म्हणजे एकेकाळी राजा असलेल्या या 2 व्यक्ती त्या इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिल्या. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर भागोजी नाईक नावाचे एक क्रांतिकारक होते. नाशिकच्या जवळ नांदूर शिंगोटे म्हणून गाव आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिशांशी खूप मोठा संघर्ष केला होता आणि हौतात्म्य पत्करलं होतं. त्याची कहाणी या पुस्तकामध्ये थोडक्यात आलेली आहे. विश्री जोशी नावाचे एक लेखक होते. त्यांनी असं ठरवलं होतं की फक्त क्रांतिकारकांचा इतिहास लिहिणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि म्हणून त्यांनी मुंबई महापालिकेत असलेली नोकरी राजीनामा दिला त्या नोकरीचा आणि ते 50 वर्ष क्रांतिकारकांच्या इतिहासावरती लेखन करत होते. त्यांनी एकंदर 16 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या सगळ्या पुस्तकांचा अगदी थोडक्यात असा परिचय मी करून दिलेला आहे. म्हणजे नाशिकमध्ये क्रांतिकार्य झालं हे आपल्याला माहिती आहे, परंतु कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर क्रांतिकार्य चाललेलं होतं. बडोद्याला सयाजीराव गायकवाड त्यावेळेला तिथे राजे होते. ते अनेक क्रांतिकारकांना आश्रय देत असत. तर तिथे खूप मोठं काम चाललेलं असायचं. तर या सगळ्याची माहिती या विश्री जोशींनी त्यांच्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. अतिशय मौलिक अशा प्रकारचं संशोधन
हे विश्री जोशी यांनी केलेलं आहे. त्याची माहिती मी सगळी दिलेली आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे वैयक्तिक सचिव होते, त्यांचं नाव बाळाराव सावरकर. बरं. तर त्यांनी सावरकरांचं 4 खंडामध्ये चरित्र लिहिलेलं आहे. आणि स्वतः सावरकरांच्याकडे जी कात्रणं त्यांनी जमा केलेली होती स्वातंत्र्यवीरांनी, बरं. अशी जवळजवळ 1,00,000 कात्रणं ही बाळाराव सावरकरांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या आधारावर त्यांनी हे 4 खंडी चरित्र लिहिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय साधार, अतिशय चांगलं अशा प्रकारचं ते चरित्र आहे. अधिकृत माहिती त्याच्यामध्ये सगळी मिळते. नक्कीच अधिकृत माहिती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर अंदमान मधले अज्ञात क्रांतिकारक या विषयावर मी 4 प्रकरणं लिहिलेली. तर अंदमानमध्ये अक्षरशः शेकडो क्रांतिकारकांनी अत्यंत अनन्वित, आपण ज्याला म्हणू अशा प्रकारचा छळ सोसलेला आहे. म्हणजे अंदमानाबद्दल खरंच आपल्याला फारशी काहीच माहिती नाही. फक्त सावरकर आणि अंदमान एवढीच माहिती आहे. तर एक उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशामध्ये एक भदोई नावाचं संस्थान होतं. भदोई, त्या संस्थानामध्ये एक मुसाई सिंग नावाचे क्रांतिकारक होते. मुसाई सिंग. तर त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेला होता. तर पुढे इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि त्यांना 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा दिली. आणि 1857 ते 1907 ही पूर्ण 50 वर्ष हे जे भदोई सिंग होते हे अंदमानच्या सेल्युलर तुरुंगामध्ये होते. म्हणजे त्यातले सुरुवातीचा काही काळ तुरुंग नव्हता, म्हणजे आज जसा दिसतो तसा तुरुंग नव्हता, परंतु त्या बेटावर त्यांना नेऊन ठेवलेलं होतं. आणि मग पुढे जेव्हा तुरुंग बांधला गेला तेव्हा त्यांना त्या तुरुंगात ठेवलं गेलं. पण पूर्ण 50 वर्ष आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमान काळं पाणी ज्यांनी भोगलं असे हे क्रांतिकारक होते. त्यांची माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. त्याच्यानंतर क्रांतिकारकांची आपल्याला एकदा नावं तरी माहिती असतात, परंतु त्यांच्या कुटुंबियांची आपल्याला नावं माहिती नसतात. आणि त्यांनी कुठल्या परिस्थितीला तोंड दिलं, त्यांनी कसा छळ सोसला हे आपल्याला माहिती नसतं. विशेषतः क्रांतिकारकांची जी पत्नी असते तर त्यांची अवस्था फारच बिकट त्या काळामध्ये होत असे. तर सावरकर बंधू 3 जण होते. सावरकर बंधू, तर त्यांच्या पत्नींची बद्दल मी या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. 3 स्वतंत्र प्रकरणं लिहिली आहेत. सावरकर घराण्यातील तेजस्वी स्त्रिया. काही उदाहरण त्याचं वर्णन थोडस. आता म्हणजे त्याबद्दल बरंच काही बोलता येण्यासारखं आहे, परंतु ज्या वेळेला सावरकरांच्या घरावर जप्ती आली तर त्यावेळेला ब्रिटिश पोलिसांनी घरातल्या सगळ्या वस्तू नेल्या आणि वरणाचं पातेलं ठेवलेलं होतं. वरण म्हणजे स्वयंपाक चालू होता, तर ते वरणाचं पातेलं सुद्धा ते घेऊन गेलं. म्हणजे अक्षरशः या स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि त्यांना 2 वेळच्या खाण्याची भ्रांत पडली. सगळ्या नातेवाईकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. ओळखीचे लोक ओळख दाखवण्याचे झाले. तर अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या सगळ्या क्रांतिकारकांच्या ज्या पत्नी होत्या तर त्यांनी दिवस कसे बसे घालवले त्याची कथा याच्यामध्ये आलेली आहे. अनंत कान्हेरेंचं नाव आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांच्याबरोबर देशपांडे नावाचे, विनायक नारायण देशपांडे नावाचे एक तरुण, ते पण फासावरती गेले. तर विशेष म्हणजे त्यावेळेला त्यांचं लग्न झालेलं होतं, कारण आपल्याला माहिती आहे त्या काळात लग्न खूप लवकर होत असतं. तर त्यांची पत्नी, त्यांचं नाव दुर्गाबाई, तर त्या फक्त 10 वर्षांच्या होत्या. जेव्हा नारायणराव देशपांडे हे फासावर गेले तेव्हा त्या अवघ्या 10 वर्षांच्या होत्या. तर त्यांचं पुढे आयुष्य कसं गेलं हे इतिहासाला माहितीच नव्हतं. परंतु या संदर्भात मी बरंच संशोधन केलं. मी त्यांचे कोण वंशज आहेत ते शोधून काढलं आणि मग मी त्या वंशजांना जाऊन भेटलो, त्यांची मुलाखत घेतली. आणि या दुर्गाबाई त्यानंतर 55 वर्ष जगल्या 1910 सालानंतर पुढे. तर हा काळ त्यांचा कसा गेला तर ही माहिती पहिल्यांदाच उजेडात आलेली आहे या पुस्तकाच्या निमित्ताने, असं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. त्यांचं हे योगदान अफाटच म्हटलं पाहिजे. अफाट आहे आणि ते अज्ञात आहे, माहिती सुद्धा आहे लोकांना. त्यामुळे त्यांचं एक छायाचित्र पण मी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. स्वातंत्र्य जे मिळालं त्यात यांचा वाटा प्रचंड मोठा आहे आणि तरी त्यांची नावं आपल्याला माहिती नाही, त्यांनी केलेलं काम आपल्याला माहिती नाही. त्याच्यानंतर सावरकरांची प्रभावळ या नावाचं एक पुस्तक आपल्या नाशिकचेच श्री वर्तक यांनी लिहिलेलं आहे.
तर अनंत कांदेरे ने जेव्हा जॅक्सनचा वध केला तर त्या खटल्यामध्ये विविध नाशिककरांना अटक झालेली होती. तर त्यांचा सगळा इतिहास त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. तर त्या पुस्तकावर सुद्धा काही प्रकरणं मी लिहिलेली आहेत. बरं. तर अशी वेगवेगळ्या अज्ञात क्रांतिकारकांची माहिती या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. म्हणजे बरंच संशोधन करून अनेक संदर्भ गोळा करून तुम्ही ही जी निर्मिती केलेली आहे त्यानिमित्ताने नव्या पिढीने हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे, तरच त्यांना या क्रांतिकारकांची माहिती मिळणार आहे. आणि देश स्वतंत्र झाला म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय, आणि या देशासाठी आपण चांगलं वागलं म्हणजे काय, या देशासाठी आपण चांगलं वागणं का आवश्यक आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि अशाच पुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळणार आहे. तर वाचकांकडनं याचं स्वागत नक्कीच चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं. हो हो. तर हे पुस्तक ज्या लेखमालेवरती आधारित आहे ती लेखमाला मुंबई तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेली होती. तर ज्या वेळेला ती लेखमाला प्रसिद्ध होत होती त्याच वेळेला मला अतिशय चांगले अभिप्राय त्या लेखमालेबद्दल मिळत होते आणि नामांकित व्यक्तींकडनंही मिळत होते, सर्वसामान्य वाचकांकडनंही मिळत होते. उदाहरणार्थ नारायणराव सावरकरांचे जे जावई होते विजयराव काळे म्हणून, त्यांनी मला आवर्जून याबद्दल कळवलं आणि त्याचं पुस्तकात रूपांतर करा असं त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर सावरकरांचे सहकारी असलेले कृ व महाबळ यांचे नातू रघुनाथराव महाबळ त्यांनी पण मला या लेखमालेबद्दल अतिशय माझं अभिनंदन केलं आणि मला असं सुचवलं की याचं पुस्तक झालं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयामध्ये वकिली करणारे कोराळकर म्हणून एक ग्रस्त आहेत. तर त्यांनी पण मला आवर्जून फोन करून सांगितलं की ही लेखमाला तुम्ही लिहिता आहात, हे अतिशय चांगलं काम तुम्ही करता आहात. माझे काही मित्र फिनलंडला आहेत, काही वाचक अमेरिकेमध्ये पण होते. तर त्यांनी पण मला तिकडनं सुद्धा प्रतिक्रिया पाठवल्या. म्हणजे एका अर्थाने ही लेखमाला त्यावेळेला जगभर गेली, जगातल्या काही भागांमध्ये गेली असं आपल्याला म्हणता येईल. तर असं अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागत त्या लेखमालेचं झालं होतं आणि त्यामुळे या पुस्तकाचं सुद्धा स्वागत चांगलं होईल आणि होत आहे असं मला आपल्याला सांगायचं. नक्कीच होईल, कारण नव्या पिढीला शाळांमधून हे पुस्तक देण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि मला तर असं वाटतं की शासनाने सुद्धा अशा पुस्तकांना प्रत्येक शाळांमध्ये पोहोचवलं पाहिजे त्यांच्या मार्फत, तरच नव्या पिढीला या ठिकाणी देशभक्ती म्हणजे काय हे परिपूर्ण असं त्यांच्या मनात रुजेल असं मला वाटतं. आता या निमित्ताने आता आपण समारोपामध्ये या नव्या पिढीला या देशप्रेम जागृती संदर्भात काही बोलावं असं मला वाटतं. मला वाटतं की आपण आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते म्हणजे एका अर्थाने आयतं मिळालेलं आहे स्वातंत्र्य. तर आयतं म्हणजे आपण आपला जन्म स्वातंत्र्यानंतर झालेला असल्यामुळे असं मी म्हणतोय. तर या स्वातंत्र्यासाठी आपण किती किंमत मोजलेली आहे आपल्या पूर्वजांनी, म्हणजे आपल्या सगळ्या संसाराची राखणगोळी केलेली आहे, आपल्या संसारावरती निखारे ठेवलेले आहेत. तर याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मुळात तो इतिहास माहिती पाहिजे. तर आपल्याला कळेल की त्याची किंमत काय आहे. आणि त्यासाठी अशा पुस्तकांचं वाचन हे नव्या पिढीने पण केलं पाहिजे आणि आज जे 50च्या पुढे आहेत त्यांनी सुद्धा केलं पाहिजे. कारण माझ्या असं लक्षात आलं की मराठीत अनेक चांगली पुस्तकं आहेत या संबंधात लिहिली गेलेली, परंतु ती कुठल्या तरी वाचनालयामध्ये धूळ खात पडलेली आहे. तर असं व्हायला नको आणि म्हणून त्या पुस्तकामध्ये मी अनेक इतर ग्रंथांची पण यादी दिलेली आहे. अनेक विशेषांक निघालेले आहेत, त्यातले अनेक माझे संग्रही आहेत. ते माझ्याकडे 1940 सालापासून ते केसरी आहे, 1940. तर असं बरंच साहित्य उपलब्ध आहे, परंतु ते आपण वाचलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका जी आहे ती बजावता येईल आणि आपण खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक होऊ, देशभक्त नागरिक होऊ असं मला वाटतं. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की इतकं चांगली निर्मिती होत असताना ती पुस्तकाची एका चांगल्या विषयावरचं ते लोकांपर्यंत जाणं, त्यांना माहीत होणं फार आवश्यक आहे. तर
लोकांपर्यंत हे पुस्तक कसं काय जाऊ शकेल? म्हणजे अनेकांना जर घ्यायचं असेल तर यात आणि जावं असं माझी फार इच्छा आहे. माझा फोन नंबर मी व्हॉट्सअप नंबर मी आपल्याला देतो आहे तिथे, आणि अमेझॉनवरती पण हे पुस्तक उपलब्ध आहे, त्याची पण लिंक मी या ठिकाणी आपल्याला देतोय. तर आपलं हे पुस्तक उपलब्ध होणारच आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या नातवांना, मुलांना हे पुस्तक जरूर द्या. स्वातंत्र्य दिन साजरा होतोय आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे आपला खराखुरा सण म्हणायला हरकत नाही. आपण या निमित्ताने आज माझ्याकडे आलात त्याबद्दल मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देतो. आजचा हा छोटेखानी संवाद आपल्याला नक्कीच आवडला असेल. आपल्यालाही या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे काय हे आपल्या मुलांना नीट समजावून सांगा, नातवांना नीट समजावून सांगा. नव्या पुढे या क्रांतिकारकांच्या कथा जाऊ द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्याला आम्ही दोघंही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.